जे काही पोलीस अधिकारी PI दर्जेचे जे बसून आमच्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांचं नाव वगैरे खराब करत असतील, सर्व धर्मभावाचा नारा द्यायचा आणि सगळा अन्याय हा फक्त हिंदू समाजावरच करायचा, जे नियम तुम्ही अन्य धर्मीय लोकांना लावता तेच नियम आमच्या हिंदू समाजाला पण लावा, एवढी सरळ सोपी मागणी आहे, एवढं सरळ सोपं आमचं म्हणणं आहे। ते तुम्ही अगर करत नसाल तर मुळामध्ये तुम्ही आमच्या हिंदुत्ववादी सरकारचं नाव खराब करतात। मी काय सगळ्याच अधिकाऱ्यांना इथे इशारे देत बसत नाही, डिपार्टमेंटमध्ये चांगलेही अधिकारी आहेत, पण ज्या डिपार्टमेंटचं नेतृत्व आमचे आदरणीय देवेंद्रजी करतायत, आमचा हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि हे काही मोजके अधिकारी अगर आमच्या डिपार्टमेंटचं आणि सरकारचं नाव खराब करत असतील तर त्याबद्दलचा तक्रार आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीसांना करणार आहोत, जेणेकरून जो हिंदू समाजावर जो काय अन्यायाची भावना जी तयार झालेली आहे ते होता कामा नये, याची काळजी आम्ही आता यापुढे घेणार आहोत। तुम्ही जे महाआरती घेताय, मात्र उद्धव ठाकरे जे आहेत ते कोकणामध्ये दौऱ्यावर आहेत, त्यांनी थेट टीका केली आहे की तुमचा जो भगवा आहे तो डागाळलेला आहे आणि खरा भगवा आहे तो आम्ही दिल्लीवर फडकवू। याचं मुळात धर्मांतर झालेलं आहे, याचं नावच मुल्ला उद्धव ठाकरे आहे, त्याच्यात त्यांनी अन्य भगव्याबद्दल तोंडात शब्द काढू नये, त्याच्या आता रक्त पण हिरवं झालेलं आहे म्हणून तेवढंपर्यंत ठीक आहे। थेट आव्हान दिलेलं आहे की याबद्दल काय आहे का, याबद्दल औरंगजेब एक लक्षात घ्या, नागपाडा मध्ये जो नाग मंदिर आहे, नागोबा मंदिर आहे, तिथे एक तर हे लोक पूजा अर्चना वर्षभर करायला देत नाही, यांचं म्हणणं आहे तुम्ही एकच दिवस करा। दुसऱ्या मुद्दा म्हणजे त्या मंदिराच्या अवतीभोवती हे लोक सर्रास बीफ विकतायत। आता ही परवानगी दिली कोणी? मंदिराच्या परिसरामध्ये अगर सर्रास तुम्ही गौमांस अगर विकत असाल, बीफ देत असाल, तर मग तिकडचा तो BMCचा अधिकारी हा नेमकं कोणाच्या दाड्या कुरवळतोय? कुठल्या नियमाखाली त्यांना बीफची परवानगी दिलेली आहे? उद्या अगर ते त्याच्यावर बोट ठेवून अगर कायदा आणि सुव्यवस्था खराब झाली मग कोण जबाबदार असणार? म्हणून हा विषय जो आमच्या नजरेसमोर आलाय तो मी बोलून दाखवलेला आहे। आता यापुढे संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होतात हे पहा। कुणाच्या आशीर्वादाने एवढे अधिकारी निर्णवलेले आहेत हे आताच आम्हाला शोधायला लागेल ना की प्रशासनामधला औरंगजेब कोण, कारण की कोण या अशा वळवळण्या हिरव्या सापांना ताकद देत आहे। इथे तुम्ही सर्रास हिंदू समाजाचं साधं हे जे घंटानाद आरती झाली हे 20 दिवसापासून बंद आहे का? का कोणीतरी त्या मोहम्मद अली रोड किंवा नळ बाजारातून तक्रार केली म्हणून त्यांच्या बापाची मुंबई आहे? तुमचे अगर सगळे 5-5 वेळा बोंगे व्यवस्थित वाचतायत, तिथे हायकोर्टचा ऑर्डर पण तुम्ही पाळत नाहीये, मग इथे हिंदू समाजावर अन्याय का? हाच तर माझा साधा प्रश्न आहे। सर्व धर्म समूहाचा ठेका फक्त हिंदू समाजाने नाही घेतलाय। व्हिडिओनुसार जर आता महापालिका आणि पोलिसांनी कारवाई केली नाही तर तुमचा पुढचा नाही, आता तुम्ही बघा ना, आम्ही जिथे आम्ही गेलोय, मग मीरा रोड असेल, कोल्हापूर असेल, आम्ही नियमाच्या आधारे ठेवूनच आम्ही बोलतोय। आम्ही नियम बाहेर काही मागत नाही। आमचं म्हणणं आहे जो नियम तुम्ही अन्य लोकांना आता डीजे जेव्हा जुलूसच्या वेळी असो, मोहरमच्या वेळी असो, तेव्हा डीजे कितींदा इकडचा हिंदू समाज रस्त्यावर आलाय, त्याबद्दल 11 वाजता 12 वाजता 2-2, 3-3 डीजे असा स्पीकर एक दुसऱ्यावर ठेवत आणि वाजवत बसायचं, पण आमच्या महाआरत्या होऊ शकत नाही। तर जो नियम तुम्ही त्यांना लावतो मग आम्हाला काय लावत नाही? आणि मग आम्हाला लावताना मग त्यांचे पण डीजे बंद झाले पाहिजे, हे ह्यापुढे आम्ही काळजी घेऊ। शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री निवडणार असं उद्धव ठाकरे भास्कर जाधव यांनी तुमच्यावर टीका केली। सरकार तुमचं आहे, सत्ता तुमची आहे, तर अधिकारी का ऐकत नाही? आता प्रत्येक ह्याच्यामध्ये सरकारी व्यवस्थेमध्ये असे काही सडके आंबे असतात। सगळेच अधिकारी काय चांगल्या विचाराचे नसतात, कर्तव्यदक्ष नसतात। मग अशा काही मोजक्या अधिकाऱ्यांना या सगळी त्यांना पहिलं जाहीर पद्धतीने सांगायला लागतं की बाबा तुमच्या कुंडल्या आमच्याकडे आलेल्या आहेत, आता कुंडल्या आल्यानंतर राहू केतू शनीचं काम आम्ही करणार त्याच्यावर। देखिए ऐसा है कि यहाँ रहने वाला जो हिंदू समाज है, जो नागपाड़ा ये परिसर में नागोबा मंदिर के बाजू में रहने वाला जो हिंदू समाज है, वहाँ मंदिर के बाहर हर रोज उधर बीफ बेचा जाता है। ऐसा कोई नियम नहीं है कि वो लोग उधर बीफ बेच सकते हैं, गौ मांस बेच सकते हैं। तो उसको किसका आशीर्वाद है?
कौन मदद कर रहा है, ये सारी चीज आज नहीं तो कल बाहर आनी चाहिए ना। इसलिए आज हमारा हिंदू समाज को जगाने के लिए हम लोग आए हैं कि कल ऐसा कोई भी किसी ने भी मस्ती किया है तो हिंदू समाज ने उसके ऊपर नजर रखना चाहिए, और बाकी प्रशासन और सरकार के तरफ जो उनको ताकत देनी है वो आगे हम लोग देंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।